नमस्कार. आजच्या या सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या भागामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आतापर्यंत कॅन्डलस्टिक शिकत असताना आपण बऱ्याच वेळा सपोर्ट आणि रेझिस्टन्सचा उल्लेख केला होता. पण सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे नक्की काय, त्याचे किती प्रकार आहेत किंवा त्याचा यूज आपल्या ट्रेडिंग मध्ये कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत. त्यापूर्वी कॅन्डलस्टिक मध्ये सिलेक्टेड कॅन्डलस्टिक कशा असतात आणि त्या कुठे बघायच्या असतात हे आपण आधी बघूया. त्यासाठी आपण जाऊयात व्हाईट बोर्ड वरती. आता मला सांगा, जर आपल्याला कोणी सांगितलं की बाजारात जाऊन 1 किलो कांदे घेऊन ये, तर त्यावेळेस आपण काय करणार? जे जे कांदे चांगले आहेत तेच आपल्या टोपलीमध्ये घेणार, बरोबर? जे कांदे खराब आहेत ते येतील का आपल्या सोबत? नाही येणार. सिलेक्टेड कांदे घेऊन आपण घरी येणार. तसंच ज्यावेळेस एखादा चार्ट बनतो त्यावेळी बऱ्याच कॅन्डलस्टिक असतात, राईट? ह्या सगळ्या कॅन्डलस्टिक आहेत, छोट्या 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 छोट्या. ओके, तर ह्याच्यामधल्या अशा काही कॅन्डलस्टिक असतात जे आपल्याला खूप छान रिझल्ट देतात. ओके, तर मग आता आपल्याला काय करायचंय, जिथे सपोर्ट असतो आणि जिथे रेझिस्टन्स असतो त्या भागामध्ये काही अशा कॅन्डलस्टिक तयार होतात जे आपल्याला इंडिकेशन देतात की हा चार्ट वरती जाणार आहे की खाली जाणार आहे, आणि अशाच कॅन्डलस्टिक आपल्याला निवडायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला ट्रेड करायचं आहे. आता सपोर्ट वरती आल्यानंतर प्राइस वर का जाते, तर इथे अचानक सेलर्स जे आहेत ते कमी होतात आणि बायर्स वाढतात, कारण की सपोर्ट हा एक डिमांडिंग झोन असतो, डिमांड झोन असतो. ओके, या ठिकाणी आल्यानंतर या स्टॉकची डिमांड वाढणार आणि इथून बायर्स बाय करणार, बाईंग प्रेशरमुळे स्टॉक वरती जाणार. रेझिस्टन्सला आल्यानंतर सेलर्स वाढतात आणि बायर्स कमी होतात, त्याच्यामुळे सेलिंग प्रेशर येतं मार्केटमध्ये आणि रेझिस्टन्स पासून स्टॉक खाली पडतो. ओके, तर आता सिलेक्टेड कॅन्डलस्टिक आपण कुठे बघणार? फक्त रेझिस्टन्स आणि सपोर्टला, आणि फक्त रेझिस्टन्स आणि सपोर्ट वरतीच आपण ट्रेड करणार. म्हणजे सर्वात मोठा पार्ट काय आहे? सपोर्ट आणि रेझिस्टन्स ओळखणे. त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट सपोर्ट आणि रेझिस्टन्स वरती तयार होणाऱ्या कॅन्डलस्टिक कोणत्या प्रकारच्या आहेत, बुलिश आहेत की बेरिश आहे, त्याच्यानंतर ते आपल्याला काय इंडिकेशन देतात, हे आपल्याला सगळं या पद्धतीने पुढे पुढे जायचं आहे. आता सपोर्ट आणि रेझिस्टन्सचे टाईप तुम्हाला योग्य पद्धतीने समजावं यासाठी मी काही एक छानशी छोटीशी स्टोरी बनवलेली आहे. ती स्टोरी मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. जर समजा एखाद्या घरामध्ये 3 पिढ्या राहत असतील. पहिली पिढी आहे 4 ते 5 वर्षाची, एकदम सर्वात छोटी पिढी. त्याच्यावरची पिढी आहे 30 ते 35 वर्षाची, आणि त्याच्यावरची पिढी आहे साधारण 65 ते 70 वर्षाची. या 3 पिढ्या एकाच घरात राहत असतील आणि ते लोक काहीतरी प्लॅन करत असतील की कुठेतरी आपण जम्मूला जाऊया वगैरे, असं काहीतरी प्लॅन करत असतील. हे सगळं कुटुंब जम्मूला जाण्यासाठी प्लॅन करत असेल, तर सर्वात अग्रेसिव्ह कोणती पिढी असणार? ही 30 ते 35 वर्षाची. 30 ते 35 वर्षाची पिढीमध्ये जर समजा 5 ते 6 लोक असतील आणि 65 ते 70 वर्षाच्या पिढीमध्ये जर समजा 2 व्यक्ती असतील आणि 4 ते 5 वर्षामध्ये जर समजा एक साधारण 8 लोक असतील, तर मग ज्यावेळेस चर्चेला सुरुवात होणार त्यावेळेस सर्वात जास्त त्रास देणारी पिढी कोणती असणार? ही 4 ते 5 वर्षाची. तर इकडे ते त्रास देणार, इकडे ते त्रास देणार. चर्चा पूर्ण घडेपर्यंत त्यांनी बऱ्याच वेळा त्रास दिलेला असणार. पण यांच्या त्रासामुळे चर्चा थांबणार आहे का? तर नाही, चर्चा कंटिन्यू चालूच असणार आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस चर्चेला सुरुवात होते त्यावेळेस सगळे शांत बसलेले असतात. मध्येच एक जण काय म्हणणार, 30 ते 35 वर्षाच्या पिढीमध्येच हे सगळं सुरू आहे, मध्येच एक जण म्हणणार नाही आपण असं नाही जायचं, आपण असं जायचं. ओके, मग हा प्लॅन ग्रँटेड होणार. परत मग याच्यानंतर अजून एखादा जण नुक्स काढणार आणि ही विल से लाईक की आपण असं नाही जायचं, आपण असं जायचं. ओके, त्याच्यानंतर परत या पिढीमध्ये अजून काहीतरी होणार आणि आपण असं जायचं. असा प्लॅन साधारण ठरतो 30 ते 35 वर्षाच्या
पिढीमध्ये इथपर्यंत प्लॅन जवळजवळ फिक्स व्हायला आलेला असतो. त्यावेळी जे हे छोटे लोक आहेत त्यांनी बराच टाइम घेतलेला असतो. प्रत्येक वेळी त्यांनी अडचण क्रिएट केलेली असते, पण शेवटी ही चर्चा पूर्ण झालेली असते. मग त्याच्यानंतर प्लॅन हा 65 ते 70 वर्षाच्या व्यक्तींकडे गेल्यानंतर ह्यांना पटला नाही. त्यांनी सांगितलं की प्लॅन कॅन्सल, आपण असं काही करत नाहीये. तर मग इथून प्लॅन खाली, परत इकडून चर्चेला सुरुवात, इकडून परत अशी चर्चा, परत अशी चर्चा, इथपर्यंत पोहोचल्यानंतर जर परत इकडे प्लॅन अप्रूव्ह नाही झाला तर परत खाली, परत चर्चा अशी. ओके, तर मग साधारण इथपर्यंत तिसऱ्या वेळी इकडे आल्यानंतर प्लॅन फायनली आजोबा आजीकडून अप्रूव्ह होतो आणि हे लोक जम्मूला निघून जातात. ओके, तर आता ह्याच्यामध्ये कसं झालं होतं, ज्यावेळेस चर्चेला सुरुवात झाली त्यावेळेस सर्वात जास्त त्रास या पार्टीने दिला होता, जे छोटे लोक होते त्यांनी. तर मग यांच्या ट्रबलमुळे जे प्लॅन करायचं होतं ते काही थांबलं नाही. फक्त एवढंच की जिथे 5 ते 10 मिनिटं लागणार होते मुद्दा प्रेझेंट करायला, तिथे तुम्हाला किती वेळ लागला? 30 ते 35 मिनिटं लागली, पण शेवटी चर्चा झालीच. ओके, मग त्याच्यानंतर एकाने प्लॅन डिनाय केला 30 ते 35 वर्षामध्ये, परत तो पुढे गेला, परत प्लॅन डिनाय झाला, परत तो क्रिएट झाला, परत डिनाय झाला, परत क्रिएट झाला, शेवटी आजोबा आजींकडे गेला. आजोबा आजींकडे दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे कॅन्सल, हे चुकीचं आहे, असं जाऊच शकत नाही. मग त्याच्यानंतर परत अरे हे का असं झालं, अरे हे असं का झालं म्हणेपर्यंत तो पूर्ण प्लॅन कॅन्सल होतो. परत नव्याने उभे राहतात, परत होतं तिथून सुरुवात, परत छोट्या लोकांचा त्रास आहेच इकडे. शेवटी परत एकदा प्लॅन तो पण कॅन्सल, परत त्याच पद्धतीने इकडे जातो. शेवटी हा प्लॅन अप्रूव्ह झाल्यानंतर हे लोक जम्मूला निघून जातात. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे, जर ह्या पूर्ण प्लॅनला आपण शेअर मार्केटशी कम्पेअर केलं तर आपल्याकडे पण तसंच होतं जसं शेअर मार्केटमध्ये आहे. सर्वात मोठा जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे तो झाला मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ओके, मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. जर एखादा मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटमध्ये येत असेल तर आपण अशी अपेक्षा करू शकतो की त्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सला आल्यानंतर मार्केटने वर गेलं पाहिजे किंवा खाली गेलं पाहिजे. जी आपल्याला मोमेंटम मिळते मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या ब्रेकआउट नंतर, ती सर्वात मोठी मोमेंटम असते. आता त्याच्यानंतर ही जी 30 ते 35 वर्षाची पिढी आहे ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर हे लोक एका रेंज मध्ये प्लॅनिंग करतायत. ओके, एका रेंज मध्ये जर मार्केट बुलिश असेल तर बुलिश चॅनेल क्रिएट केलेला आहे इकडे आणि वरच्या दिशेला हळूहळू सरकतायत. ओके, हे पण मेजर सेमी मेजर मध्ये येतात, हे सेमी मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आणि जे छोटे छोटे जे आहेत हे जे आहेत हे मायनर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. हे आले न आले मार्केटला फरक नाही पडत, शेवटी मार्केटला जिथे जायचंय तिथे मार्केट जाणारच. ओके, आता आपण हे नोट्स सोबत जरा कम्पेअर करून बघूया. सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे टाइप्स किती आहेत? मेजर सपोर्ट, मायनर सपोर्ट, SR फ्लिप आणि डायगोनल सपोर्ट किंवा ट्रेंड लाईन. पहिला आहे मेजर सपोर्ट. जो सपोर्ट बऱ्याच कालावधीनंतर येतो, जो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स बऱ्याच कालावधीनंतर येतो त्यावेळेस त्याला सपोर्ट आणि मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, हा एक हाय आहे आणि हा एक हाय आहे. ज्या दोन हाय मधलं सर्वात जास्त अंतर असेल, ज्या दोन हाय मधलं सर्वात जास्त अंतर असेल तो सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ओके, म्हणजे हा आपल्या आजोबांचा शब्द झाला, आजोबांच्या शब्दाच्या बाहेर घर जाणार नाही. ओके, जे बऱ्याच वेळेनंतर येतात
किंवा ज्या दोन हाय मधलं अंतर सर्वात जास्त असेल ते झाले मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी एक रेजिस्टन्स होता. बऱ्याच कालावधीनंतर मार्केट इथे आल्यानंतर परत इथे थांबलं. हा झाला मेजर रेजिस्टन्स. ओके, म्हणजे जिथे आल्यानंतर मार्केटने रिॲक्शन द्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर इथे परत मार्केट वर गेलं, या ठिकाणी आल्यानंतर मार्केटने बाउन्स बॅक दिलं, परत या ठिकाणी मार्केट आलं, परत बाउन्स बॅक दिलं. ओके, हा झाला मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. त्याच्यानंतर मायनर सपोर्ट अँड रेजिस्टन्स, म्हणजे मगाशी आपण जे बघितलं ते 4 आणि 5 वर्षाची मुलं जी आपल्याला त्रास देतात, ज्यांच्या येण्याने ट्रेंड मध्ये काही चेंज होत नाही. ट्रेंड कोणकोणते आहेत? अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. ज्यांच्या येण्याने मार्केट मधल्या ट्रेंडवर काही परिणाम होत नाही पण आपला वेळ जातो, असे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे मायनर सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आता या ठिकाणी बघा, इथून मार्केट आहे अप ट्रेंड मध्ये आणि याच्यानंतर मार्केट आहे डाऊन ट्रेंड मध्ये. आता इकडे एक रेजिस्टन्स क्रिएट झाला, परत इकडे एक सपोर्ट क्रिएट झाला. नेक्स्ट टाइम मार्केट इथे न थांबता डायरेक्ट वरती गेलं, नवीन रेजिस्टन्स तयार झाला, परत मार्केट खाली आलं, इकडे एक सपोर्ट तयार झाला, परत मार्केट वर जाताना एक नवीन रेजिस्टन्स क्रिएट केला, परत मार्केट खाली आलं, इकडे एक नवीन सपोर्ट तयार केला, परत वरती जाताना एक नवीन रेजिस्टन्स, परत खाली येताना नवीन सपोर्ट, परत वरती जाताना नवीन रेजिस्टन्स. जिथे नवीन सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखे सारखे जनरेट होतात ते झाले आपले मायनर एसआर, मायनर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ओके, आता नेक्स्ट स्टेप आहे एसआर फ्लिप. म्हणजे जर समजा असा एक चार्ट असेल, अशी एक ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन कशी काढायची हे आपण पुढे बघणार आहोत. जर समजा ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि स्टॉक खालच्या दिशेला धावला, ओके, जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि स्टॉक खालच्या दिशेला धावला, तर आतापर्यंत जी ट्रेंड लाईन स्टॉकला सपोर्ट करत होती, म्हणजे या ठिकाणी आला परत बाउन्स बॅक झाला, या ठिकाणी आला परत बाउन्स बॅक, परत या ठिकाणी आल्यानंतर परत बाउन्स बॅक, या ट्रेंड लाईनचा सपोर्ट मार्केटला मिळत होता. पण ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर मार्केट या ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स क्रिएट करणार. म्हणजे आता जर मार्केटला वरती जायचं असेल तर या ट्रेंड लाईन पासून तो परत खाली पडणार, परत वरती गेला या ट्रेंड लाईनला अटकणार, परत खाली पडणार, परत वरती जाताना या ट्रेंड लाईनला अटकणार, परत खाली पडणार. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा मार्केट सपोर्ट ब्रेक करतं तेव्हा ते रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट होतं. आता जर समजा हा सपोर्ट असेल, इथून मार्केट वरती गेलं, परत वरती गेलं आणि आता या ठिकाणी मार्केटने हा सपोर्ट तोडला, परत मार्केट वर जाताना या गोष्टीचा रेजिस्टन्स आपल्याला मिळणार, मार्केट खाली पडणार, परत जर वर गेलं तर परत रेजिस्टन्स मिळणार, परत मार्केट खाली पडणार. जेव्हा जेव्हा मार्केट सपोर्ट तोडतो तेव्हा तो रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट होतो. तसंच आता रेजिस्टन्सचं पण आहे. जेव्हा जेव्हा मार्केट रेजिस्टन्स तोडणार त्यावेळेस मार्केट सपोर्ट मध्ये कन्वर्ट होणार. जर समजा हा इथे एक रेजिस्टन्स आहे, इथून मार्केट वर गेलं, खाली पडलं, रेजिस्टन्स आहे, सेलिंग प्रेशर येणार, त्याच्यानंतर परत मार्केट वर गेलं, परत खाली पडलं, परत मार्केट वर गेलं, परत खाली पडलं. आता या ठिकाणी मार्केटने रेजिस्टन्स ब्रेक केला, परत जेव्हा मार्केट खाली पडणार त्यावेळेस ही जी लाईन आहे त्याचा तो सपोर्ट घेणार आणि वरती जाणार. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा जेव्हा एखादा रेजिस्टन्स ब्रेक होतो त्यावेळेस मार्केट त्याला सपोर्ट मध्ये कन्वर्ट करतं. रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर स्टॉक जेव्हा खाली पडणार त्यावेळेस तो सपोर्ट मध्ये कन्वर्ट होणार आणि परत स्टॉक वरती जाणार. आता इकडे बघा, ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. इकडे मार्केटने रेजिस्टन्स घेतला, मार्केट खाली पडलं, रेजिस्टन्स घेतला, मार्केट खाली पडलं, रेजिस्टन्स घेतला, मार्केट खाली पडलं. आता यावेळी काय झालं, मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केला. आता ब्रेक केल्यानंतर जेव्हा मार्केट परत खाली आलं त्यावेळेस ही जी ट्रेंड लाईन होती ती सपोर्ट मध्ये कन्वर्ट झाली आणि मार्केटने अजून वरती जाण्यास मार्केटला मदत केली. आता या ठिकाणी ही ट्रेंड लाईन आहे, मार्केट खाली पडत होतं, या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला, मार्केट वर गेला.
मार्केट खाली पडत होतं, ट्रेंड लाईनचा सपोर्ट मार्केटवर, ट्रेंड लाईनचा सपोर्ट मार्केटवर. आता शेवटी या वेळी ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली, मार्केटने खाली धाव घेतली. परत जेव्हा मार्केटला वरती जायचं होतं त्यावेळेस याच ट्रेंड लाईनने रेजिस्टन्स क्रिएट केला आणि मार्केट इथून खाली पडलं. म्हणजे थोडक्यात काय, जर समजा तुम्ही 1+1 मध्ये राहत असाल, ओके, इथे ग्राउंड आहे आणि हे ग्राउंड +1 असेल. जर समजा एखाद्या वेळी तुम्ही इकडून काहीतरी असं जोरात फेकलं आणि याला जर ते पार करून वरती गेलं तर शेवटी काय होणार, हे इथे पडणार आणि इथे अडकणार. ओके, आता इथून याला जर खाली यायचं असेल तर इथे काहीतरी होल पाडावं लागेल तेव्हा ते खाली येईल. ओके, म्हणजे काय, ह्याला प्रेशर द्यावं लागणार इकडे. जोपर्यंत मार्केटमध्ये एखादी न्यूज येत नाही किंवा सेलर्स हावी होत नाही तोपर्यंत हा परत खाली येणार नाही. आता इथून एवढ्या वरती बाईंग प्रेशरने तो गेलाय, याचा अर्थ इथून आणखीन वरती तो जाऊ शकतो. हा जो रेजिस्टन्स आहे हा तोडण्यासाठी बायर्सची प्रचंड ताकद लागते, त्यावेळेस त्याने तो रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर जेव्हा तो स्टॉक परत त्या रेजिस्टन्सला येतो त्यावेळेस त्याचा सपोर्ट मिळतो, या लेवलला परत बायर्स ऍक्टिव्हेट होणार आणि हा स्टॉक आणखीन वरती जाणार. आता ह्याच्यामध्ये एक नोट दिलेली आहे, सपोर्टला कायम बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपल्याला बघायचे आहेत. ऑल बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न शुड सर्च ऑन सपोर्ट. आणि ज्यावेळेस रेजिस्टन्स आपण बघतो त्यावेळेस कायम आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपल्याला सर्च मारायचे आहेत. रेजिस्टन्सला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न सर्च मारायचे आणि सपोर्टला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला सर्च मारायचे. आता आपल्याला कळणार कसं की कोणत्या वेळी रेजिस्टन्स ब्रेक होणार आहे किंवा कोणत्या वेळी सपोर्ट ब्रेक होणार आहे. ज्यावेळी सपोर्टला आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मिळतात, ज्यावेळी सपोर्टला आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बनतात त्यावेळेस इकडून सपोर्ट तुटून मार्केट खाली येण्याची साईन असते ती. बघा हा, सपोर्टला कायम बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न सर्च मारायचे, रेजिस्टन्सला कायम बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न सर्च मारायचे. पण ज्यावेळी आपल्याला सपोर्टला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मिळतात त्यावेळी ते साईन असतं की मार्केटचा तो सपोर्ट तुटणार आहे, मार्केट खालच्या दिशेला धाव घेणार आहे. तसंच जर समजा रेजिस्टन्सला आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स जर मिळत असतील तर ते एक साईन आहे की आता रेजिस्टन्स तुटणार आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स एखाद्या दरवाजाप्रमाणे, जर समजा इथे एखादं घर आहे आणि ह्या घराचा हा दरवाजा आहे, याला जर पहिल्यांदा धक्का दिला तर तो तुटणार नाही, दुसऱ्यांदा जर धक्का दिला तर तो तुटणार नाही, तिसऱ्यांदा चौथ्यांदा तुम्ही धक्का दिलास तर तो कमजोर होईल, बरोबर, तो कमजोर होईल. पण जर तुम्ही एकदम जोरात कमजोर दरवाजाला धक्का दिला तर नक्की हा दरवाजा तुटणार आणि आपण आतमध्ये एंट्री करू शकतो. तसंच आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. जर समजा हा रेजिस्टन्स असेल आणि इथून बायर्स ऍक्टिव्हेट होऊन इथपर्यंत जात आहेत, परत इथे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत, परत इथून बायर्स ऍक्टिव्हेट होऊन इथपर्यंत येतोय सेलर रेजिस्टन्स पर्यंत, इथे परत सेलर्स ऍक्टिव्हेट होणार, परत वरती जाणार चार्ट, परत इकडे सेलर्स ऍक्टिव्हेट होणार. एक वेळ अशी येईल की जिकडे सेलर्स संपलेले असतील, सेलर्स सगळे संपलेले असतील, फक्त बायर्स शिल्लक असतील. मग त्यावेळी हे जे हा जो रेजिस्टन्स आहे इथे आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मिळायला सुरुवात होणार आणि शेवटी इथून स्टॉक वरती जाणार. तसंच सपोर्टचं आहे, सपोर्टला जर एखादा स्टॉक आला तर जोपर्यंत ह्याच्यातले बायर्स संपत नाही तोपर्यंत हा पुल बॅक देणार. ओके, एकदा का इकडचे बायर्स संपले की इथून परत आपल्याला डाऊन ट्रेंड बघायला मिळणार. मुद्दा इथे काय होता, रेजिस्टन्सला बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचे, सपोर्टला बुलिश कॅन्डलस्टिक बघायचे. रेजिस्टन्सला जर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळत असतील तर याचा अर्थ स्टॉक वरच्या दिशेला धावणार आहे, सपोर्टला बेरिश कॅन्डलस्टिक मिळत असतील तर स्टॉक खालच्या दिशेला धावणार आहे. तर आता इकडे ही जी स्लाइड आहे ती खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे.
बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्सची इकडे सगळी नावं लिहिलेली आहेत आणि या ठिकाणी बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्सची सगळी नावं लिहिलेली आहेत. आता जर समजा हा रेजिस्टन्स आहे आणि हा खाली सपोर्ट आहे. ओके, हा वरती रेजिस्टन्स आहे, खाली सपोर्ट आहे. ज्यावेळी मार्केट रेजिस्टन्स तोडून वरच्या दिशेला धावणार, ज्यावेळी मार्केट रेजिस्टन्स तोडून वरच्या दिशेला धावणार तर त्याला आपण ब्रेकआउट असं म्हणतो. ज्यावेळी मार्केट रेजिस्टन्स तोडून वरती धावतं तर त्याला आपण स्टॉकचा ब्रेकआउट झाला असं म्हणतो. ज्यावेळी मार्केट सपोर्ट तोडून खालच्या दिशेला धावतं त्यावेळेस आपण स्टॉकचा ब्रेकडाऊन झाला असं म्हणतो. या ठिकाणी स्टॉक सपोर्ट रेजिस्टन्स घेत होता, रेजिस्टन्स तोडला, स्टॉक वरच्या दिशेला धावला, स्टॉकचा ब्रेकआउट झाला. ओके, वरच्या साईडला झाला आउट. ओके, वरच्या साईडला झाला ब्रेकआउट, खालच्या साईडला झाला तर ब्रेकडाऊन. खालच्या साईडला ट्रेंड लाईन तोडून स्टॉक धावला याचा अर्थ ब्रेकडाऊन झाला. या ठिकाणी ट्रेंड लाईन तोडून खालच्या दिशेला स्टॉक, इथे काय झालंय ब्रेकडाऊन. इथे जो रेजिस्टन्स सपोर्ट होता, सपोर्ट तुटला, स्टॉक खाली धावला, ब्रेकडाऊन झाला. आता हा जो रेजिस्टन्स आहे 1 2 3 4th टाइम याचा ब्रेकआउट झाला, इथून स्टॉक वरती पळाला, हा झाला ब्रेकआउट. ओके, आता ज्या या ट्रेंड लाईन आपण बघितल्या 1 2 त्याच्यानंतर 3 4 ह्या नक्की ड्रॉ कशी करायची. ओके, ह्याचा काहीतरी मेथड आहे, काहीतरी रूल्स आहेत. ते रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत ते आता आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आता एकदा आपण उजळणी करूया. कोणकोणते सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे पार्ट्स बघितले आतापर्यंत आपण. मेजर सपोर्ट, मायनर सपोर्ट आणि SR फ्लिप, म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट होतो, रेजिस्टन्स सपोर्ट मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यानंतर मेजर SR म्हणजे जी आजोबांची ट्रेंड लाईन आहे ती, म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर जर एखादी लेवल आपल्याला येत असेल किंवा एखादे हाय टच होत असतील तर तो झाला मेजर सपोर्ट रेजिस्टन्स. मायनर सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे छोटे 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 सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे मार्केटची दिशा बदलत नाहीत पण थोडेफार मोमेंटम आपल्याला देऊ शकतात. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत डायगोनल, SR आणि ट्रेंड लाईन कशा ड्रॉ करायच्यात आणि योग्य मेथड काय त्याची. आता सर्वात पहिल्यांदा आपण जाऊया investing.com वर. हा कोणता चार्ट आहे तर वेदांताचा चार्ट आहे. ज्यावेळेस आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करणार असू त्यावेळी फक्त आधी त्या चार्टला जेवढा झूम आउट होईल तेवढा आपण झूम आउट करून घ्यायचं. झूम आउट म्हणजे मोठा, जेवढा आपल्याला चार्ट बघता येईल तेवढा आपण तो चार्ट मोठा बघायचा. सर्वात पहिल्यांदा डेली किंवा मंथली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट बघून घ्यायचा. आता जी सध्याला लेवल चालू आहे त्या लेवल वरती तो पूर्वी कधी आला होता का हे आधी चेक करायचं. ओके, सर्वात आधी झूम आउट करायचं, चार्टचा अंदाजा घ्यायचा नक्की त्या चार्ट मध्ये सध्याला काय घडतंय. अंदाजा घेतल्यानंतर असं आपल्याला जाणवतंय की या ठिकाणी सरळ तो वरच्या दिशेला वाढतोय स्टॉक, बरोबर. तर मग आता ट्रेंड लाईन ड्रॉ करताना कॅन्डलचे हाय टू हाय किंवा लो टू लो जॉईन करून एक सरळ लाईन पुढे एक्सटेंड करायची आहे आपल्याला. आता मी इकडे सिलेक्ट केलंय ट्रेंड लाईन वरती. इकडून मी या कॅन्डलचा जो हाय आहे त्याला मी हा हाय कनेक्ट केला. ओके, हा जो हाय आहे त्याला मी हा वरचा हाय कनेक्ट केला आणि ही लाईन पुढे सरळ एक्सटेंड केली. ओके, म्हणजे आता मला एक लेवल मिळते. ती कसली लेवल आहे, जेव्हा हा स्टॉक परत या लेवलला येईल त्यावेळी मी इथून एक फॉल एक्सपेक्ट करू शकते, म्हणजे इथून एक डाऊन ट्रेंड एक्सपेक्ट करू शकते.
ओके. आता या लेवलला आल्यानंतर हा काय आपला रेजिस्टन्स आहे. ओके, या इकडे आला स्टॉक खाली पडला, इकडे आला स्टॉक खाली पडला. हा काय आहे, मेजर रेजिस्टन्स. म्हणजे ही जर आपण डेट बघितली तर किती आहे, 5 जानेवारी 2014. 5 जानेवारी 2014. आणि ही जी लेवल आहे ती 12 जानेवारी 2017. आणि आता ही जी लेवल आहे ती आहे साधारण 2 जानेवारी 2022. ओके, तर मग साधारण 3-4 वर्षांनी हा स्टॉक परत एकाच लेवलला येतोय आणि ती आहे ही ट्रेंड लाईन. आता या ठिकाणी आल्यानंतर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड येऊ शकतो किंवा जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर इथून अजून अप ट्रेंड येऊ शकतो. ओके, आता ट्रेंड लाईन काढण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही कॅन्डलचा जो हाय टू हाय आहे तिथून तुम्ही कॅन्डल काढू तिथून तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता, जशी मी ही केली हाय टू हाय. त्याच्यानंतर जर मला डाऊन ट्रेंडला डाऊन साइडला जर सपोर्ट ड्रॉ करायचा असेल तर मग मी काय करणार, परत याच्यावरती जाणार, ट्रेंड लाईन सिलेक्ट करणार. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार, हा जो लो आहे, ओके, हा जो लो आहे आणि हा जो लो आहे, या 2 लोला मी कनेक्ट करणार. ओके, कनेक्ट केला की पुढे मी एक्सटेंड करणार, कनेक्ट करून पुढे मी एक्सटेंड करणार. हा झाला मेजर सपोर्ट. ओके, मेजर सपोर्ट झाला. आता जर समजा हा स्टॉक परत या लेवलला येणार त्यावेळेस परत इथून बाउन्स बॅक होऊन तो वरती जाणार. ओके, तर कॅन्डलस्टिक मध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ करताना किंवा चार्ट वरती ट्रेंड लाईन ड्रॉ करताना सर्वात पहिल्यांदा आधी आपण हे बघणार की आता ज्या ठिकाणी स्टॉक आहे त्याच ठिकाणी स्टॉक भूतकाळात कधी आला होता का, आला होता तर एखादी रेंज दिसते का आपल्याला डोळ्यांनी किंवा एखादा पर्टिक्युलर पॅटर्न दिसतोय का, ते आपण आधी फाइंड आउट करणार. तसा मिळाल्यानंतर जर कॅन्डलचा हाय टू हाय मॅच होत असेल तर 2 पॉइंट असे निवडायचे की जिथून आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. 2 हाय टू हाय कनेक्ट करायचे आणि पुढे लाईन एक्सटेंड करायची. जर खालच्या दिशेला सपोर्ट काढायचा असेल तर 2 लो टू लो जॉईन करायचे आणि पुढे लाईन एक्सटेंड करायची. ओके, आता ह्याच्यामध्ये जर नीट बघितलं तर हे मध्ये 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 छोटे छोटे मायनर सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत, ज्यांच्या येण्यामुळे ट्रेंड चेंज होत नाही. स्टॉकला खाली जायचंय तर तो खालीच जाणार. फक्त हे जे आहे छोटं छोटं हे आपलं टाइम खाणार. ओके, हे झाले सगळे मायनर एसआर, मायनर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता जर समजा वेदांताने इथून वरच्या साईडला ब्रेकआउट दिला तर कुठपर्यंत जाऊ शकतो, तर सर्वात पहिलं टार्गेट आपलं हे असणार आहे क्लोजिंग. जिथे मार्केटची क्लोजिंग झालेली आहे तिथून एक सरळ एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस करायची. एक हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी प्लेस करायची. ही लाईन प्लेस केल्यानंतर ही ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतरचा हा पहिला रेजिस्टन्स असणार. ज्यावेळेस हा रेजिस्टन्स तुटणार त्यावेळेस स्टॉक या लेवल पर्यंत आणखीन वरती जाऊ शकतो आणि हा जर हाय ब्रेक केला तर आणखीन वेदांतासाठी 500 पर्यंतचा प्रवास पुढे मोकळा होतो. आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. ट्रेंड लाईन काढताना हाय टू हाय जॉईन करायचा किंवा लो टू लो जॉईन करायचा, किंवा नेक्स्ट स्टेप अशी आहे की बॉडी टू बॉडी. आता हे बघा, इथे काय केलं मी, हा हाय टू हाय तर जॉईन नाही करू शकत, पूर्ण वर्टिकल लाईन होते ती. जरी मी हा हाय टू हाय जॉईन केला तरी आपल्याला इथे ट्रेंड लाईन मिळत नाहीये, बरोबर. जर हाय टू हाय जॉईन केला तर आपल्याला ट्रेंड लाईन मिळत नाहीये. त्याच्यामुळे मी काय केलं, इकडे जो क्लोज होता, जो कॅन्डलचा क्लोज होता, ह्या ग्रीन कॅन्डलचा आणि हा रेड कॅन्डलचा, हा क्लोज जो आहे तो घेऊन इथे मी एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस केली. आता ही एक लेवल मिळाली 471. 471 ला जेव्हा मार्केट येणार त्यावेळेस इथे परत एकदा आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतं.
471 एकदा का ब्रेक झाला आणि वरच्या दिशेला स्टॉक गेला तर मग इथून परत आपल्याला एक 500 पर्यंतची रॅली बघायला मिळू शकते. आता अजून एक आपण हे स्टॉक बघूया. कोणता घेऊ? अशोक लेलँड बघूया आपण. हा अशोक लेलँडचा चार्ट आहे. मंथली मध्येच आहे आता सध्याला मी. तर आता ह्याच्यामध्ये बघा हे काय आहे. आधी फक्त आपण चेक करायचं की कुठे कुठे सपोर्ट आणि रेजिस्टन्स येऊ शकतात. आता सध्याला मी डेली मध्ये कन्वर्ट केला चार्ट. जर आता आपण नीट बघितलं इकडे तर या ठिकाणी बघा 1 2 3 एका असं वाटतंय की इथे काहीतरी असू शकतं. तर मी याच्यावर गेली, त्याच्यानंतर ट्रेंड लाईन वर क्लिक केलं, इथून सरळ एक लाईन मारायचा प्रयत्न केला. आता ह्याच्यामध्ये थोडी ऍडजस्टमेंट करते मी. इथे हाय, इथे हाय, हे दोन हायजला जॉईन केलं. त्याच्यानंतर साधारण या लेवल पासून परत मार्केटमध्ये फॉल दिसला आपल्याला. ओके, ही झाली रेजिस्टन्सची लेवल. आता जर समजा हाय टू हाय जॉईन करायचं म्हटलं, सॉरी बॉडी टू बॉडी, तर ही बॉडी आणि ही बॉडी या दोन बॉड्या मी जॉईन केल्या आणि इथून एक लाईन खेचली, इथून परत स्टॉक खाली पडला. दोन पद्धत आहेत, एक तर हाय टू हाय जॉईन करा, नाही तर बॉडी टू बॉडी जॉईन करा, किंवा लो टू लो करा, किंवा खाली जी रेड किंवा ग्रीन कॅन्डल असेल तर कॅन्डल टू कॅन्डल जॉईन करा. ही एक लेवल झाली. जर समजा मार्केट परत वरती गेलं तर ही ट्रेंड लाईन पुढे एक्सटेंड करायची आणि त्याचा रेजिस्टन्स घ्यायचा, तिथून सेलिंग करू शकता तुम्ही. आता इथून आणि इथून परत बघितलं तर इथे परत काहीतरी आपल्याला जाणवतंय की इथे काहीतरी असू शकतं. हा बुलिश ट्रेंड आहे. आता कदाचित तुम्हाला हे लेक्चर अवघड जाईल, पण जेव्हा परत तुम्ही चार्ट पॅटर्न शिकल्यानंतर जेव्हा परत इकडे येणार त्यावेळेस तुम्हाला थोडीफार क्लॅरिटी आली असेल की नक्की हे होतंय काय. सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजणं, ड्रॉ करणं हे खूप कठीण आहे. सर्वात मेन पार्ट आहे हा. एका लेक्चर मध्ये समजणं मी तुमच्याकडून एक्सपेक्ट नाही करत आहे. जेव्हा आपण चार्ट पॅटर्न बघणार त्यावेळेस तुम्हाला आपोआप अंदाजा येणार की कुठे सपोर्ट येऊ शकतो आणि कुठे रेजिस्टन्स येऊ शकतो. तर आता या ठिकाणी काय केलंय मी, हा लो आणि हा लो जॉईन करून पुढे लाईन एक्सटेंड केली. तर आता साधारण या ठिकाणी येऊन मार्केटने परत बाउन्स बॅक केला. हे एका पर्टिक्युलर चॅनल मध्ये स्टॉक चाललेला आहे. इथून आला, परत वरती गेला, परत इथून आला, परत वरती झाला, परत ह्या ट्रेंड लाईनला अटकेल, परत खाली येईल. हे कंटिन्युअसली चालूच राहणार मार्केटमध्ये. हे जे छोटे छोटे आहेत हे झाले मायनर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ओके, हे जे आहेत हे झाले आपले 30 ते 35 वर्षाचे रेजिस्टन्स. 1 2 वरच्या दिशेला जायचंय, हे चालू आहे वरच्या दिशेत, पण हे डायरेक्ट नाही जाणार, थोडा टाइम घेणार, परत वरती जाणार, टाइम घेणार, परत वरती जाणार. ओके, आता याच्यामध्ये हा जो रेजिस्टन्स आहे या ठिकाणी मार्केट आल्यानंतर परत ते खाली पडण्याची शक्यता आहे. हा झाला आजोबांचा शब्द. ओके, त्याच्यावरती परत एक आजोबांचा शब्द आहे. ओके, इथून परत मार्केट या लेवलला गेलं की ते परत खाली पडणार. हे तुम्ही बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करा, तेव्हा ते तुम्हाला येणार. उद्या परत आपण याच्यावरच लेक्चर कंडक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर तुमचं लाईव्ह सेशन घेतलं जाईल, त्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स बद्दलचे डाऊट क्लिअर केले जातील. आता तुमचं काम आहे, आजचा होमवर्क असा आहे की तुम्ही तुमच्या आवडीचे चार्ट्स बघा आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेजर, मायनर, सपोर्ट आणि रेजिस्टन्स शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून मला पाठवा. शक्यतो जेव्हा जेव्हा आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन ड्रॉ करत असू त्यावेळी तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरनं लॉग इन करायचा प्रयत्न करा. लॅपटॉप वरती investing.com वरती जायचं, तिकडे
जेवढा शक्य आहे तेवढा भूतकाळातला चार्ट बघायचा आणि तिकडे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढण्याचा प्रयत्न करायचा. मोबाईलच्या स्क्रीनवर काय होतं, एकदम छोटे छोटे सपोर्ट रेजिस्टन्स असतात, त्याने काही अंदाजा येत नाही. अर्धवट सपोर्ट आणि रेजिस्टन्स आलेले असतात आपल्याकडे, त्याचा तेवढा रिझल्ट नाही मिळत आणि ते आपला घात करू शकतात म्हणजे आपले स्टॉप लॉस खाऊ शकतो तो. तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहात त्याच्यामुळे थोडाफार तुमचा लॉस होऊ शकतो, थोडाफार तुमचा प्रॉफिट होऊ शकतो, पण आपलं गोल काय आहे, कन्सिस्टंट मार्केटमधून पैसा कसा कमवायचा. म्हणजे आज तुम्ही टिप्स घेतले, तुम्हाला कदाचित तो हिट झाला तर तुम्हाला प्रॉफिट होईल. उद्या टिप्स घेतले, उद्या तुमचं टार्गेट हिट झालं, प्रॉफिट भेटेल. पण जर समजा परवाच्या दिवशी तुम्ही जर स्टॉप लॉस न लावता ट्रेड करत असाल आणि जर समजा मार्केट काहीतरी न्यूज वगैरे मुळे खाली पडलं, बाईंग साइड तुम्ही परचेस केली असेल, तर तुमचा जेवढं तुम्ही कॅपिटल लावलंय मार्केटमध्ये तेवढं सगळं तुमचं जाऊ शकतं. जेवढं तुम्ही मार्केटमध्ये कॅपिटल लावलंय ते सगळंच्या सगळं मार्केट घेऊन जाऊ शकतं. ह्याचा तुम्ही विचार करत नाही. स्टॉप लॉस हा एक डिसिप्लिन आहे. आपल्या गुंतवलेल्या गुंतवणुकीवरती लगाम ठेवायचा असेल, सगळी गुंतवणूक निघून जाऊ नये याच्यासाठी जर लगाम ठेवायचा असेल तर स्टॉप लॉस लावणं मस्ट आहे. ओके, आय होप सगळ्यांना होमवर्क समजलेला आहे आजचा. होमवर्क करा, मला पाठवा. आतापर्यंत असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी कॅन्डल स्टिकचा पूर्ण पोर्शन कंप्लीट केलेला नाहीये, होमवर्क कंप्लीट नाहीये. तो होमवर्क मला पाठवा, त्याच्यानंतर तुमचं लाईव्ह लेक्चर शेड्यूल केलं जाईल आणि मग आपण पुढची चर्चा करूया. उद्याचं लेक्चर सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरतीच असणार आहे. सी यू टुमॉरो.